2 लेक्चर्स मध्ये आपण असं मागील 2 तासांमध्ये आपण संतवाणी ह्या कवितेतील अंकिला मी दास तुझा ही कविता अभ्यासली. ठीक आहे. संतवाणी ही आपली पहिलीच कविता आहे. आपल्या थेअरी एक्झाम तुमची जी आहे रिटन एक्झाम जी तुमची असणार आहे त्याच्यासाठी. त्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिल्या तासाला सांगितलं होतं की तू बुद्धी दे ही जी कविता आहे ती म्हणजे प्रार्थना आणि ती काव्यानंदासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण अंकिला मी दास तुझा ही कविता अभ्यासली. आता संतवाणीतीलच दुसरी जी कविता आपल्याला दिलेली आहे. कविता म्हणजे हा सुद्धा काय आहे अभंग आहे. ठीक आहे. तर पहिला अंकिला मी दास तुझा हा जो अभंग आहे तो आपण संत नामदेवांचा अभंग आपण अभ्यासला आणि आता आपल्याला पुढचा अभंग अभ्यासायचा आहे. संतवाणीतील दुसरा अभंग दुसरी कविता. दुसरी कविता आपल्याला अभ्यासायची आहे योगी सर्वकाळ सुखदाता. ठीक आहे. ह्या कवितेचे संत कवी आहेत संत एकनाथ. संत एकनाथांनी जे अभंग लिहिलेले आहेत ती आपल्याला कविता म्हणून इथे आलेली आहे योगी सर्वकाळ सुखदाता. ठीक आहे. संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाता. संत कवी संत एकनाथ. आता कोणत्याही कवितेचा किंवा पाठाचा परिचय सुरुवात करताना आपण काय करतो आधी तिचा परिचय जो आहे तो परिचय पाहतो. ठीक आहे. आता आपण आधी सुरुवातीला आपले जे संत कवी आहेत संत एकनाथ यांचा परिचय अभ्यासू आणि मग त्याच्यानंतर आपण कवितेची जी किंवा अभंगाची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता आपले कवी म्हणजे संत एकनाथ. ठीक आहे. त्यांचा परिचय आपण अभ्यासणार आहोत. संत एकनाथांचा परिचय आपण अभ्यासणार आहोत. संत एकनाथांचा कार्यकाल इथे सांगितलेला आहे 1533 ते 1599 असं त्यांचा कार्यकाल सांगितलेला आहे. म्हणजे 16व्या शतकात होऊन गेलेले हे महान असे संत कवी आहेत. आता यांचा परिचय द्यायचा जर का झालाच तर भागवत संप्रदायातील थोर संत कवी म्हणून यांना ओळखलं जातं. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे हे प्रवर्तक आहेत. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ आणि सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. ठीक आहे. आता संत एकनाथांबद्दल इथे थोडीशी माहिती दिलेली आहे. तर काय सांगितलेलं आहे इथे 16th सेंचुरी में ये हो के गए हैं थोर असे संत कवि. ठीक है. आणि त्यांच्या नावावर उन्होंने जो बुक्स लिखे हैं उनके नाम यहाँ पे बताए हैं. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. आणि त्यांच्या काव्याचं विशेष इथे काय सांगितलेलं आहे
बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष सांगितलेले आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी ज्या कवितांच्या सगळ्या रचना केलेल्या आहेत त्यांचं विशेष इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला संत एकनाथांची कविता जी आलेली आहे, योगी सर्व काळ सुखदाता, त्याची मध्यवर्ती कल्पना, जसं की मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे इथे तुम्हाला काय दिलेलं असतं, या ठिकाणी तुम्हाला ही कवितेची मध्यवर्ती कल्पना दिलेली असते. जसं काल आपण पाहिलं रसग्रहण, रसग्रहणाचा जो प्रश्न आहे, विषय आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला जो विचारला जातो कवितेचा विषय, तर हा याच्यामध्ये कवितेचा जो पूर्ण विषय आहे तो इथे अंतर्भूत केलेला असतो. त्याच्यामुळे कवितेचा जो परिचय असतो किंवा तुमच्या पाठाचाही परिचय तो तुम्हाला व्यवस्थित वाचणं किंवा समजून घेणं गरजेचं असतं. ठीक है, ये आपको ठीक से समझना है, तो ही बाकी की आगे की जो पोएम है आप इजीली समझ पाओगे. ठीक है, तो चलो हम देखते हैं यहाँ पे. प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे. ठीक आहे, आता वेगवेगळे दृष्टांत म्हणजे काय, एग्जाम्पल. ठीक है, उदाहरण. ठीक है, अलग अलग एग्जाम्पल्स यहाँ पे संत एकनाथ इन्होंने यूज किए हैं और वो एग्जाम्पल्स यूज करके उन्होंने योगी पुरुष और पानी दोनों को कंपेयर करके योगी पुरुष किस तरह से श्रेष्ठ होता है, ठीक है, ये बात यहाँ पे हमें बताई है इस पोएम थ्रू. ठीक है, लास्ट पोएम हमने जो देखी थी उसमें भी संत नामदेव जो थे अंकिला में दास तुझा, इसमें उन्होंने अलग अलग दृष्टांत यूज किए थे. ठीक है, अलग अलग एग्जाम्पल्स यूज करके परमेश्वर मतलब ईश्वर से विनती की थी अपने शरण में लेने के लिए. ठीक है, मला तुझा आश्रित करून घे अशा प्रकारे विनंती त्यांनी केली होती अंकिला मी दास तुझा या कवितेमध्ये. आता ह्या कवितेमध्ये म्हणजे आता आपली जी कविता आहे योगी सर्व काळ सुखदाता, या कवितेमध्ये संत एकनाथांनी काय केलेलं आहे, तर संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे. म्हणजे दोघांना कम्पेअर केलं आहे आणि दोघांमध्ये म्हणजे अगदी पाण्यापेक्षा सुद्धा योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे वेगवेगळे उदाहरण किंवा दृष्टांत वापरून. ठीक आहे, आय होप तुम्हाला कवितेचा विषय समजला असेल. आता आपण कविता वाचूया आणि मग त्याचा अर्थ पाहूया. ओके, आता ह्या आहेत आपल्या काव्यपंक्ती म्हणजे आपली पूर्ण कविता. जेवी चंद्रकिरण चकोरांची पांखोवा जेवी पिलियांची, जीवन जैसे का जीवांची तेवी सर्वांशी मृदुत्व. जळ वरीवरी शाळीमळ योगिया सबाह्य करी निर्मळ. उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. उदकांचे सुखदे किती सवेची क्षणे दृष्टिते होती. योगिया दे स्वानंद तृप्ती सुखाशी विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता. योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन उदकांचे देखुनी जाण. अधपाते निवती जन अन्नदान सकळांचे. तैसे योगियांसी खालुती येणे जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. ठीक आहे, आता ह्या आहेत आपल्या कवितेच्या सगळ्या काव्य पंक्ती. ठीक आहे, तर एकूण टोटल इथे आपल्याला 6 स्टांजाज जे आहेत ते दिलेले आहेत. ठीक आहे, तर ते 6 स्टांजाज आपल्याला आता 6 पॅरेग्राफ आपल्याला आता अभ्यास करायचे आहे. ठीक आहे, आता आपण एक एक करून आता ह्याचा अर्थ अभ्यासूया. ओके, आता आपण पहिला स्टांजा घेऊया. फर्स्ट पॅराग्राफ. जेवी चंद्रकिरण चकोरांची पांखोवा जेवी पिलियांची
जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांशी मृदुत्व. ठीक आहे. आता आपण सुरुवातीलाच आधी जसं काल मी सांगितलं होतं की याच्यातील तुमच्या प्रत्येक कवितेतील जे शब्दार्थ आहेत, ठीक आहे, त्यांचे अर्थ तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ठीक है, ये बहुत इंपॉर्टेंट है कि आप ये वर्ड के मीनिंग ठीक से याद रखो. ठीक है, क्योंकि आपको एग्जाम में इसके ऊपर क्वेश्चन है 4 मार्क्स के लिए. क्वेश्चन नंबर 2 में आपको पूछा जाता है. ओके, तो इसमें फर्स्ट वर्ड दिया गया है यहाँ पे जेवी. जेवी जेवी ये वर्ड दिया गया है. तो जेवी जेवी या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याप्रमाणे. ठीक आहे, ज्याप्रमाणे म्हणजे लाईक इन द सेम वे सच एज. ठीक है, यहाँ पे इंग्लिश में मीनिंग आपको जस्ट मैं सिर्फ रेफरेंस के लिए बता रही हूँ, लेकिन आपको जो मीनिंग याद रखना है वो मराठी में याद रखना है. ठीक है, क्योंकि आपको एग्जाम में वही मीनिंग पूछा जाएगा, तो वो सेम वर्ड मराठी में आपको याद रखना है उसका मीनिंग. ओके, नेक्स्ट वर्ड आपको दिया गया है यहाँ पे चंद्र किरण. ठीक है, तर चंद्र किरण म्हणजे काय? चंद्राचे किरण. मून बीम्स. ठीक है, उसे बोला जाता है चंद्र किरण. ठीक है, ओके. नेक्स्ट वर्ड आपको यहाँ पे दिया गया है चकोरांसी. चकोरांसी. चकोरांसी म्हणजे चकोर. चकोर पक्षी. मागील याच्यामध्ये कवितेमध्ये सुद्धा आपण काय चकोर पक्षाचं नाव अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, आता चकोर ह्या पक्षी जो आहे तो काल्पनिक असा पक्षी आहे, हे मागील तासातच मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे, मात्र ह्या कवितेमध्ये चकोर पक्षाचा जो रेफरन्स आलेला आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. ठीक आहे, ह्या कवितेमध्ये संत एकनाथांनी त्याला काय म्हणून इथे पकडलेलं आहे? चकोर पक्षी म्हणजे असा एक काल्पनिक पक्षी की हा चंद्र किरणे पिऊन जगतो असा कवी संकेत आहे. ठीक आहे, म्हणजे संत एकनाथांनी असं मानलेलं आहे की तो चंद्र किरण जे आहेत, मून बीम्स, ठीक है, वो पी के वो सर्वाइव करता है. ठीक है, इट इज सेड दैट दिस बर्ड फीड्स हिमसेल्फ मूनलाइट्स एंड अलाइव. ठीक है, ऐसा बोला गया है यहाँ पे. तर हे लक्षात ठेवायचं की अंकेला मी दास तुझा या कवितेमध्ये चकोर हा पक्षी वेगळ्या अर्थाने आलेला आहे आणि इथे वेगळ्या अर्थाने आलेला आहे, म्हणजे त्याचा मीनिंग वेगळा वेगळा इथे सांगितलेला आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण पाखोवा जेवी पिलियांसी. आता याच्यामधील पाखोवा, पाखो या शब्दाचा अर्थ म्हणजे पक्षिणीचे पंख. ठीक आहे, विंग्स ऑफ अ बर्ड. बर्ड्स के विंग्स म्हणजे पक्षिणीचे पंख. ठीक आहे, पक्षिणीच्या पंखांना पाखोवा म्हटलेला आहे. जेवी जेवी म्हणजे ज्याप्रमाणे सुरुवातीलाच आपण पाहिलंय. आणि पिलियांसी पिलियांसी म्हणजे पिल्लांना. ठीक आहे, पिल्लांशी, टू द बेबी बर्ड्स. जीवन, आता जीवन म्हणजे लाइफ आपको पता है, लेकिन यहाँ पे अलग से मीनिंग जीवन का यहाँ पे आया है पानी. पाणी. ठीक है, पाण्याला सुद्धा जीवन हा एक पर्यायी शब्द आहे. ठीक आहे, जैसे जैसे म्हणजे ज्याप्रमाणे. का जीवांसी, आता जीवांसी म्हणजे सगळे जीव जे आहेत प्राणीमात्र, लिव्हिंग बिंग क्रिएचर्स. ठीक आहे, त्या सगळ्यांनाच म्हणजे सजीव सृष्टी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांना सगळ्यांनाच म्हटलेलं आहे सजीव प्राणी. ठीक आहे, तेवी तेवी म्हणजे त्याप्रमाणे. सर्वांशी म्हणजे सगळ्यांशी. आणि मृदुत्व, मृदुत्व म्हणजे मऊपणा, कोमलता, सॉफ्टनेस. ठीक आहे, मार्दव, अलवारपणा, नाजूकता. ठीक आहे, तर हे असे आपले जे शब्द आहेत आपल्या कवितेतील त्यांचे अर्थ आहेत. आता आपण त्याचा डायरेक्ट मिनिंग जो आहे तो पाहूया. जेवी चंद्रकिरण चकोराशी पाखोवा जेवी पिलियाशी. जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांशी मृदुत्व.
योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत नामदेव सांगतात, संत एकनाथ सांगतात की जो आत्म्याला परमेश्वराशी थेट जोडतो तो योगी असतो. त्याप्रमाणे चकोर पक्ष्यांसाठी चंद्रकिरण हे त्याचे जीवन असते. चंद्राची किरणे पिऊन तो जगतो अशी कल्पना आहे. तसेच पक्षीने आपल्या लहान पिल्लांना पंखाखाली घेते, त्यांना मायेची ऊब देते. पिल्लांना पक्षिणेचे पंख सुरक्षित ठेवतात. पाणी हे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन असते. पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे. त्याचप्रमाणे योग्यांचे स्थान समाजात असते, ते अत्यंत मृदू प्रेमळ असतात. सर्वांशी त्यांचे वागणे प्रेमाचे आणि मृदू असते. असा हा योगी पुरुष आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या पंखाखाली आपणा सर्वांना एकत्र आणतो आणि आपले जीवन सुख समाधानाने भरून टाकतो. ठीक आहे. आता काय सांगितलेलं आहे इथे की ज्याप्रमाणे चंद्रकिरण चकोरासाठी महत्वाचे असतात. ठीक आहे. ज्याप्रमाणे चंद्रकिरण पिऊन चकोर पक्षी जो आहे तो जीवन जगत असतो. ठीक है, जिस तरह से वो जीता है. उसके बाद पाखोआ जेवी पिलियासी मतलब अपने माँ के जो पंख होते हैं वो बच्चों के लिए बहुत जरूरी होते हैं. मतलब उसके पास ही वो रहते हैं जब छोटे होते हैं. ठीक आहे. जेव्हा लहान पिल्लं असतात त्यावेळेस पक्षीने त्याच्या पंखांचीच ऊब देऊन तिच्या पिलांना जगवत असते. शिवाय तिसरं इथे उदाहरण सांगितलेलं आहे दृष्टांत, जीवन जैसे का जीवांश, म्हणजे पाणी ज्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांसाठी गरजेचं असतं, आवश्यक असतं. ठीक आहे, जगण्यासाठी, सगळ्याच सजीवसृष्टीसाठी, तेवी सर्वांशी मृदुत्व. त्याचप्रमाणे योगी पुरुषाचे आपल्या सगळ्यांमध्ये येणे म्हणजे या पृथ्वी तलावर या इहलोकामध्ये येणं एक एक प्रकारे वरदान आहे किंवा खूपच चांगलं आहे. ठीक आहे, सगळ्यांचं आयुष्य सुख समाधानाने भरून टाकते योगी पुरुषाचं येणं म्हणजे, असं ह्या कवितेमध्ये या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. ओके, आता आपण पुढचा जो स्टांजा आहे तो पाहूया. ओके, नेक्स्ट स्टांजा. जळ वरी वरी शाळीमळ, योगिया सबाह्य करी निर्मळ. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. ठीक आहे. आता इथे आपण शब्दांचे अर्थ पुन्हा मी तुम्हाला सांगते आणि मग त्याच्यानंतर ह्या पूर्ण स्टांजाचा अर्थ सांगते. ठीक आहे. आता जळ, जळ म्हणजे पाणी. पाण्यासाठी आता इथे दुसरा शब्द आलेला आहे. ठीक आहे. मगाशी पहिल्या पॅरेग्राफ मध्ये पाण्यासाठी जीवन हा शब्द आलेला होता. ठीक है, पानी के लिए फर्स्ट स्टांजा जो है उसमें जीवन ये वर्ड आया था. अब ये सेकंड स्टांजा है, इसमें पानी के लिए जल, ठीक है, ये वर्ड वापस से आया है. ठीक है, जल म्हणजे पाणी. वरी वरी, वरी वरी म्हणजे वरून वरून. ठीक है, ऑन द सरफेस. शाळी, शाळी म्हणजे धुते, धुणे, क्लीन करता है, वॉश आउट. ठीक है. मळ, मळ म्हणजे घाण, डर्ट, सॉइल. ठीक आहे. योगिया म्हणजे योगी पुरुष. सबाह्य, सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून. ठीक आहे, सबाह्य म्हणजे काय, आतून आणि बाहेरून. आउटवर्डली ऍज वेल ऍज इनवर्डली, फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड. सबाह्य. करी निर्मळ, करी म्हणजे करतो आणि निर्मळ, निर्मळ म्हणजे स्वच्छ, प्युअर, क्लीन. ठीक आहे, स्वच्छ करतो, निर्मळ करतो. उदक, आता उदक म्हणजे सुद्धा पाणीच. ठीक आहे. आता बघा तुम्ही मगाशी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे इथे पाण्यासाठी आणखीन तिसरा शब्द इथे दिलेला आहे. ठीक आहे, जळ, त्याचप्रमाणे उदक. ठीक आहे. तिसरा शब्द म्हणजेच काय सांगितलं इथे, आधी पहिल्या स्टांजामध्ये जीवन हा शब्द आलेला आहे. सेकंड स्टांजामध्ये हे दोन वर्ड्स आलेले आहेत, जळ आणि उदक. ठीक आहे. ठीक आहे, तर उदक म्हणजे सुद्धा काय, पाणी. सुखी, सुखी करतो म्हणजे आनंदी करतो. करी, करणे, एक वेळ. योगी सर्व काळ, सर्व काळ म्हणजे सर्व समय, सर्व वेळ, ऑल द टाइम, ऑलवेज. ठीक आहे, सर्व समय, सर्व वेळ, ऑल द टाइम. सुखदाता,
सुखदाता म्हणजे आनंद देणारा, द वन हू गिव्स हॅपीनेस. ठीक आहे, सुखदाता म्हणजे काय, आनंद देणारा. ठीक आहे. आता पहिला जो स्टांजा होता त्याच्यामध्ये स्पष्ट योगी पुरुषाचा उल्लेख नव्हता आला, पण इथे डायरेक्टच आता सांगितलेला आहे. ठीक आहे, आता आपण बघूया ह्या स्टांजाचा अर्थ काय आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे ते सांगताना एकनाथ महाराज पुढे सांगतात की पाण्याने शरीरावरील मळ धुतला जातो, पाण्याने शरीर वरवर धुतले जाते, कालांतराने शरीर पुन्हा अशुद्ध होते, परंतु योगी पुरुषाच्या सहवासाने शरीर व मनाचीही शुद्धी होते. माणसातील वाईट विचारांचा नाश होऊन अंतर्बाह्य मन निर्मळ होते. पाण्याने होणारी शुद्धी ही क्षणिक एका वेळेपर्यंत मर्यादित असते, परंतु योगी सर्व काळ सुखदायक असतो. योगी लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेची शिकवण देऊन त्यांचे आयुष्य कायमस्वरूपी उजळून टाकतो. त्याच्या सानिध्यात प्रत्येकाला सुख प्राप्त होते. ठीक आहे. आता जसं की सुरुवातीलाच आपण कवितेच्या परिचयामध्ये पाहिलं होतं की मेनली यहाँ पे हमारे जो पोएट है, ठीक है, संत एकनाथ, उन्होंने पानी जो है, ठीक है, उससे योगी पुरुष को कंपेयर किया है. ठीक है, तो यहाँ पे वही यहाँ पे बताया गया है. अलग अलग एग्जाम्पल्स यहाँ पे पानी के लेकर किस तरह से पानी से भी योगी पुरुष श्रेष्ठ है, ये यहाँ पे उन्होंने बताने की कोशिश की है. ठीक है, तो यहाँ पे उन्होंने बताया है जड़ वरवरी शाई मळ. ठीक है, जड़ मतलब पानी जो है ऊपर ऊपर से हमें साफ करता है. ठीक है, जड़ वरवरी शाई मळ, आपल्या शरीरावर जो मळ असतो तो शरीरावरील मळ वरवर पाणी जो आहे तो स्वच्छ करतो, पण योगी हा सबाह्य करी निर्मळ. पण योगी पुरुष जो आहे तो काय करत असतो, योगी पुरुष आपल्याला आतून आणि बाहेरून काय करत असतो, स्वच्छ करत असतो, निर्मळ करत असतो. ठीक आहे, पाण्याने आपण आपलं शरीर स्वच्छ केलं तर ते काय होतं, कालांतराने ते घाण होतच. ठीक आहे, पुन्हा शरीरावर आपल्यामुळे साठतो. ठीक आहे, आणि पुन्हा आपल्याला पाण्याने आपलं शरीर स्वच्छ करावंच लागतं. मात्र योगी पुरुषाने जर उपदेश केले आणि त्याच्या संपर्कात आपण आलो, त्याच्या जवळ चांगल्या गोष्टी आपण जर का ऐकल्या, ठीक आहे, तर तो काय करतो, आपल्याला सबाह्य अंतर्बाह्य म्हणजे आतून बाहेरून तो आपल्याला निर्मळ करतो, स्वच्छ करतो, प्युअर करतो. ठीक आहे, उदक सुखी करी एक वेळ. आता पुन्हा पाण्याचं इथे एक्झाम्पल आलेलं आहे, दृष्टांत सांगितलेला आहे की उदक म्हणजे पाणी जो काय करतो, एक वेळ काय करतो, आपल्याला सुखी करतो. सगळेच जण काय करतात, पाणी पितात. आपल्याला सगळ्या प्राणी मात्रांना पाणी पिणं जगण्यासाठी खूप आवश्यक आहे. ठीक है, तर ऑब्वियसली पानी महत्वाचा आहेच. ठीक है, पानी जीने के लिए बहुत जरूरी है, लेकिन हमें वो बार बार पीना पड़ता है. ठीक है, उदक यहाँ पे उन्होंने एग्जाम्पल क्या दिया है संत एकनाथ जी ने, कि पानी क्या करता है, एक बार हम पीते हैं ना तो थोड़ी देर के लिए हमें राहत मिलती है. उदक सुखी करी एक वेळ, एका वेळेला पाणी जे आहे ते आपल्याला सुखी करते. योगी सर्व काळ सुखदाता. पण योगी पुरुष किंवा योगी लोकांनी जर का आपल्याला शिकवण दिली तर ते काय करतात, आपलं ती शिकवणूक जी आहे ती आपली मानसिक स्वच्छता जी आहे ती करते. सर्व काळ आनंद देणारी अशी ती शिकवण ठरते. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे पाण्यापेक्षा सुद्धा काय सांगितलेलं आहे, योगी पुरुषाला इथे श्रेष्ठ दर्जा संत एकनाथांनी इथे दिलेला आहे. ठीक है, आता आपण नेक्स्ट पॅरेग्राफ जो आहे, नेक्स्ट स्टांजा तो पाहूया. यहाँ पे हमारा नेक्स्ट स्टांजा है, उदकाचे सुख ते किती, उदकांचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती, योगिया ते स्वानंद तृप्ती, सुखाशी विकृती पै नाही. ठीक आहे, आता इथे पुन्हा आपण शब्दांचे अर्थ जे आहे ते पाहून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्या स्टांजाचा अर्थ सांगते. उदक, आता उदक, पुन्हा उदक हा शब्द आलेला आहे. उदक म्हणजे मागील स्टांजामध्ये सुद्धा आपण पाहिलं, उदक म्हणजे काय, पाणी. उदक या शब्दाचा अर्थ होतो पाणी. सुख म्हणजे सुखी होणे, हॅपीनेस.
ते किती. सवेची, सवेची म्हणजे स्वतः सेवन केल्याने, प्यायल्याने, ठीक है, स्वतः सेवन केले, बाय हॅव्हिंग, बाय ड्रिंकिंग. हम खुद जब लेते हैं, स्वतः प्याल्याने, खुद जब पीते हैं, ठीक है, इस तरह से इसका मीनिंग है सवेची. क्षणे, क्षण म्हणजे काही क्षण. तृषिते, तृषिते म्हणजे तहानलेला, थर्स्टी, ठीक आहे. तृषिते म्हणजे तहानलेला, थर्स्टी. होती. योगिया दे, स्वानंद तृप्ती. आता योगी पुरुष माहितीच आहे तुम्हाला. स्वानंद तृप्ती, स्वानंद तृप्ती म्हणजे काय? स्वानंद तृप्ती म्हणजे निरपेक्ष आनंद, ठीक आहे. स्वानंद तृप्ती म्हणजे निरपेक्ष आनंद. स्वतःला आनंद होणे म्हणजे आतून आनंद होणे, निरपेक्ष, ज्याच्यामध्ये कशाही प्रकारची, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, असा निरपेक्ष आनंद. सुखाशी विकृती, विकृती, विकृती म्हणजे काय? विकृती म्हणजे चुकीची वागणूक, असभ्य वर्तन, वाईट, ठीक आहे, वर्तणूक किंवा चुकीची वागणूक, असभ्य वर्तन, ठीक आहे, त्याला विकृती म्हटलेलं आहे, रॉंग डीड्स. पै नाही, ठीक आहे. पै, पै म्हणजे बरे नाही, ठीक आहे, वेल, यू सी, ठीक आहे, म्हणजे बरे का, बरे का म्हणजे वेल, म्हणजे ठीक आहे. आता आपण याचा, या स्टांजाचा अर्थ जो आहे तो पूर्ण पाहूया. तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी जो आहे तो तृप्त होतो, त्याला त्या क्षणाचे सुख मिळते. पण योगी परम सुख देतो, अक्षय, न संपणारे, अखंड आत्मसुख योगी पुरुष देतो. योग्याने दिलेल्या सुखाला क्षय नाही, त्यात कोणतीही विकृती नाही, ठीक आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे, पुन्हा पाण्याचेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि योगी पुरुष कसं श्रेष्ठ हे इथे सांगितलेलं आहे. उदकाचे सुख ते किती, ठीक आहे. आता पुन्हा पाण्याबद्दल सांगितलं, 2 दृष्टांत पाण्याच्या सुरुवातीला आले होते, हा तिसरा दृष्टांत आहे. उदकाचे सुख ते किती, चवेची क्षणे तृषिते होते, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पाणी जे आहे, पाणी जगण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं असतं. पाणी आपण एक वेळ प्यायलो तर त्याच्याने आपल्याला पुन्हा प्यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा प्यावं लागतं, ठीक आहे. आणि शिवाय पाणी जे आहे वरवर आपल्या शरीरावरील मळ जे आहे ते क्षाळून टाकतं, पुन्हा पुन्हा आपल्याला पाण्याने शरीर स्वच्छ करावंच लागतं. आणि पाण्याबद्दल पुढचा आणखी दृष्टांत इथे सांगितलेला आहे की तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणी तृप्त होतो, पुन्हा पुन्हा आपल्याला पाणी प्यावं लागतं, ठीक आहे. म्हणजे आपल्याला समाधान प्राप्त होतं पाणी पिल्यानंतर, पण ते समाधान कसं असतं, क्षणाचं समाधान असतं ते. ते समाधान कसं असतं, ते समाधान क्षणाचं समाधान असतं. काही क्षणांसाठी काही क्षणांसाठी पाणी काय होतं, आपल्याला आनंद जो आहे तो देतो आणि पुन्हा काही काळानंतर आपल्याला पाणी जे आहे ते प्यावंच लागतं, ठीक आहे. त्या क्षणापुरतीच पाणी आपल्याला आनंद देतो. मात्र इथे काय सांगितलेलं आहे, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखाशी विकृती पै नाही. मात्र इथे संत एकनाथ काय म्हणतात की योगी पुरुष मात्र कसे असतात, योगी पुरुष त्यांनी आपल्याला जर का ज्ञान दिलं, ठीक आहे, तर त्यांचं ज्ञान म्हणजे ते आपल्याला परम सुख देत असतात, ते आत्मसुख देत असतात, ठीक आहे. ते आपल्याला जो आत्मज्ञान देतात, त्याच्यातून आपल्याला जो आत्मसुख मिळतो, ठीक आहे, आत्मसुख मिळते, त्या सुखाला अजिबात विकृती नसते, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते कधीही आपल्यापासून हिरावून घेतलं जात नाही किंवा ती शिकवणूक जी आहे ती कायम स्वरूपी आपल्या लक्षात राहते, ठीक आहे. आणि ते सुख जे आहे ते अक्षय असते, त्या सुखाला विकृती नसते, असे संत एकनाथांनी या दृष्टांतातून इथे सांगितलेले आहे, ठीक आहे. हा आपला 3rd पॅराग्राफ आहे. आता आपण पुढील स्टांजा जो आहे तो बघूया, ठीक आहे. आपला पुढचा स्टांजा आहे, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता
होय निवविता सर्वेंद्रिया. ठीक आहे. उदक हा शब्द आलेला आहे पुन्हा. उदक म्हणजे पाणी. सुरुवातीलाच मगाशीच मी सांगितलं तुम्हाला. मधुरता. आता मधुरता, मधुरता म्हणजे काय? गोडवा. ठीक आहे, स्वीटनेस. ठीक आहे, गोडी, माधुर्य, याला मधुरता हा शब्द वापरलेला आहे. ते रसनेची, रसनेची, रसना, रसना, रसना म्हणजे काय? जीभ, टंग. हमारी जो टंग होती है ना, उसे रसना बोला जाता है. ठीक है. रसनेची, रसनेसीची तत्वता. ठीक आहे. आता तत्वता, तत्वता या शब्दाचा अर्थ होतो विचारशीलतेप्रमाणे. ठीक आहे. विचारशीलतेप्रमाणे म्हणजेच तत्वता. योगियांचे गोडपणा, गोडपणा, गोड, गोड म्हणजे काय? मधुर. गोड म्हणजे काय? मधुर, स्वीट, गोडी. ठीक आहे. पुन्हा एकदा आलेला आहे हा अर्थ. गोडपणा पाहता होय निवविता, निवविता म्हणजे संतुष्ट करणे, शांत करणे, शमविणे. ठीक आहे, सॅटिस्फाईंग, फुलफिलिंग. सर्वेंद्रिया, सर्वेंद्रिय म्हणजे सर्व इंद्रियांना, सर्वांगाला, ऑल सेन्सेस, ऑल सेन्सेसरी ऑर्गन्स, ऑल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. ठीक आहे, सर्वेंद्रिय. ठीक आहे, सगळ्या शब्दांचे अर्थ इथे झालेले आहेत. आता पुढे उदकाची जे मधुरता ते रसनेची, रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपणा पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. म्हणजेच पाण्यापेक्षाही योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याचा गोडवा केवळ जिभेलाच कळतो, तो जिभेपुरताच मर्यादित असतो. परंतु योग्याच्या सहवासाने लाभलेले माधुर्य मनुष्याच्या सर्वच इंद्रियांना संतुष्ट करते. मनातील कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक समाधान मिळते, ते चिरकाळ टिकणारे असते. ठीक आहे. आता पाण्यापेक्षाही योगी पुरुष कशा प्रकारे श्रेष्ठ, जे ते सांगताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता पुन्हा आणखीन एक वेगळा दृष्टांत त्यांनी सांगितलेला आहे. पाण्याला एक वेगळ्या प्रकारे त्यांनी इथे कम्पेअर केलेला आहे योगी पुरुषाच्या सोबत. ठीक आहे. उदकाची जी मधुरता ते रसनेशी ची तत्वता. आता उदक पाणी जे आहे ते आपण पितो. ठीक आहे. तर त्याची जी गोडी आहे, ठीक आहे, ते पाणी पिल्यानंतर आपली त्याच्यामध्ये फक्त काय होते, जीभ तृप्त होते. ठीक आहे. आपल्या जिभेला त्याच्यामुळे आनंद प्राप्त होतो. ठीक आहे. तिथे जिभेला समाधान प्राप्त होतं. ठीक है, हमारे टंग को अच्छा लगता है जब आप पानी पीते हैं, ऐसा यहाँ पे इन्होंने बताया संत एकनाथ जी ने. ठीक है. योगियांचे गोडपणा पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. लेकिन यहाँ पे संत एकनाथ जी क्या बोल रहे हैं, लेकिन पानी की वजह से हमारी जो टंग होती है उसे आनंद, हैप्पीनेस जो है वो प्रोवाइड होता है, प्राप्त होतो, आनंद प्राप्त होतो. मात्र ठीक है, यहाँ पे उन्होंने बताया कि योगी पुरुष हमें जो ज्ञान प्रदान करते हैं, ठीक है, उसकी वजह से हमारे सारे इंद्रिय जो है उन्हें उन्हें सेटिस्फॅक्शन मिळता है. ठीक आहे, उन्हें आनंद प्राप्त होता है. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी इथे, की योगी पुरुष जे ज्ञान देतात त्याच्यामुळे आपल्या मनाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा, ठीक आहे, आपल्या मनाला एक आंतरिक समाधान जे आहे ते प्राप्त होतं. आपले सगळे इंद्रिय जे आहेत ते संतुष्ट होतात आणि हा जो आनंद आहे तो चिरकाळ टिकणारा असतो. ठीक आहे. तो आनंद चिरकाळ टिकणारा असतो, तो कधीही कुणी हिरावून घेणार नाही, अशा प्रकारचा आनंद तो असतो. ठीक आहे. अशा प्रकारे संत एकनाथ इथे ह्या स्टांजामध्ये आपल्याला सांगतात. ठीक आहे. आता आपण पुढचा स्टांजा जो आहे तो पाहूया. ऑलमोस्ट यहाँ तक हमने 4 स्टांजा जो है वो देखे हैं. तो यहाँ तक अगर किसी को कुछ डाउट है तो प्लीज आस्क योर डाउट. यू कैन रेज योर हैंड एंड आस्क योर डाउट नाउ. बहुत से बच्चे थोड़ी देर पहले हैंड रेज कर रहे थे, तो अभी अगर आपके कुछ डाउट है तो आप अभी पूछ सकते हो. ठीक है. फर्स्ट 4 स्टांजास में अगर आपको कोई भी डाउट है, कोई वर्ड समझ में नहीं आया या फिर कोई कुछ
लाइंस के मीनिंग समझ में नहीं आए तो अभी आप पूछ सकते हो। मिस यस। मिस त्यामुले का मतलब क्या है मिस? सॉरी? त्यामुले। त्यामुळे, उस वजह से, त्यामुळे। थैंक यू मिस। ओके, नेक्स्ट। Ask your doubt if you are raising your hand. शुभम भोसले। देंगे। यस अभिषेक। यस अभिषेक, ask your doubt बेटा। मैम कालियाचं लास्ट लाइन है देखो, होते करून लास्ट की 2 लाइन उसका मीनिंग क्या है? जो पैराग्राफ अभी मैंने शो किया है वो वाला आप वो बोल रहे हो क्या? इस पैराग्राफ का मीनिंग मैंने आप लोगों को आज बताया नहीं है, ये हम कल स्टडी करेंगे। तो आप एग्जैक्टली कौन सा पूछ रहे हो? आस्क योर क्वेश्चन अगेन बेटा। आई डोंट अंडरस्टैंड योर डाउट। Unmute yourself and ask your doubt. बहुत से लोगों ने हैंड रेस किए हैं, तो अगर आपको कुछ डाउट है। अनम्यूट योरसेल्फ। यस। टीचर विकृति का मतलब? विकृति, विकृति का मतलब यहाँ पे दिया है ना बेटा, बिघाड। विकृती म्हणजे काय? बिघाड होणे किंवा चुकीची वागणूक, असभ्य वर्तन। ठीक है, यहाँ पे दिया है। ओके मैम। दिस वर्ड, ठीक है। चुकीची वागणूक, असभ्य वर्तन किंवा काय म्हणे बिघाड होणे, इथे त्याचा तसा अर्थ आलेला आहे। ओके, नेक्स्ट। Unmute yourself and ask your doubt. So many students are raising their hand. Please unmute yourself and ask your doubt. In first 4 paragraphs, if you have any doubt, then please ask. Please unmute yourself and ask your doubt. बहुत से बच्चे अपना हैंड रेस कर रहे हैं, लेकिन हेलो मैम। हेलो टीचर। यस, हेलो मैम। ये साफ बेटा। सहवासने का मीनिंग क्या है? क्या क्या? सहवासने। सह सहवास वासने। कौन से पैराग्राफ में है? कौन से स्टांजा में ये वर्ड है? ये मैम आप जो भी पढ़ा रहे थे, ये स्क्रीन पे आपको दिख रहा है वो पैराग्राफ? यस यस मैम। हाँ, which one? सहवासने। सहवासने, सहवासाने। ओके ओके ओके, सहवासाने। सहवासाने म्हणजे त्यांच्या सानिध्याने, त्यांच्या संपर्कात येणे। ठीक है, उनके साथ। इथे काय वाक्य दिलेलं आहे? परंतु योग्याच्या सहवासाने लाभलेले माधुर्य मनुष्याच्या सर्वच इंद्रियांना संतुष्ट करते। ठीक है, मतलब उनके साथ रहकर, ठीक है, उनके विचार सुनकर जो बातें हमें
समझ में आती है, उसकी वजह से सारे इंद्रिय जो है उन्हें सुख प्राप्त होता है। ठीक है, ओके, इज दिस क्लियर? ओके, नेक्स्ट। Unmute yourself and ask your doubt. अगर आप हैंड रेज कर रहे हो तो आपके डाउट्स जो है वो पूछो प्लीज। बहुत से बच्चे हैंड रेज कर रहे हैं, तो अनम्यूट करो खुद को और अपना डाउट पूछो। हेलो टीचर, यस, आस्क। जिभे पुरताज का मीनिंग क्या है? क्या क्या क्या? जिभे पुरताज। जिभे पुरताच, जिभे पुरताच म्हणजे जिभे पुरताच म्हणजे फक्त जिभेलाच। ठीक आहे, इथे मी जे एक सेंटेन्स आहे ते रेफरन्स साठी तुम्हाला एक्सप्लेन करते। तो जिभेपुरताच मर्यादित असतो, म्हणजे फक्त जिभेलाच, ओनली फॉर टंग। ठीक है, सिर्फ टंग के लिए ही वो मर्यादित होता है। ठीक है, ठीक है। योगी पुरुष जो है अगर उपदेश करते हैं तो सारे सगळे इंद्रिय जे आहेत ते काय होतात, संतुष्ट होतात। मात्र इथे काय सांगितलेलं आहे, फक्त जीभच, ओनली टंग, ऐसा इसका मीनिंग होता है। ओके, नेक्स्ट। अगर दूसरे किसी स्टैंजास में आपको डाउट है तो प्लीज आस्क। हमारे पास 1 मिनट है डाउट पूछने के लिए, उसके बाद हम स्टॉप करने वाले हैं, तो प्लीज आस्क योर डाउट। माइक अनम्यूट करना है और आपका क्वेश्चन पूछना है। Teacher, what is the meaning of निर्मळ? निर्मळ, निर्मळ म्हणजे काय? स्वच्छ, प्युअर, क्लियर, क्लीन। ठीक है, ओके टीचर। टीचर सबाय मतलब? सबाई आतून बाहेरून, इनसाइड एंड आउटसाइड, फ्रॉम इनसाइड एंड आउटसाइड। मिस अंदर आंतरिक से बाहर। मतलब? सॉरी, आंतरिक मतलब? आंतरिक म्हणजे आतून। ठीक आहे, आतून म्हणजे मनातून, एकंदरीत आपल्या इथे असा मिनिंग घेतलेला आहे। ओके, ओके। ओके, और किसी को कुछ डाउट? ठीक आहे, पुढील कविता आणि तिचा स्वाध्याय जो आहे तो आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत। ठीक आहे, आपले 4 स्टांजा आज इथे झालेले आहेत पूर्ण, त्याच्या पुढचे 2 जे स्टांजा आहेत आणि आपल्या कवितेचा जो स्वाध्याय आहे, रसग्रहण आहे, ते आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत। आजच्या पुरते आपण इथे स्टॉप करूया। Thank you, ma'am. ओके, थँक्यू मॅम। बाय टीचर। बाय बेटा।